नमस्कार मित्रांनो. आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच UV स्पेक्ट्रोस्कोपी हे आपण कंप्लीट केलेलं आहे. आजच्या लेक्चरपासून आज आपण नवीन स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक बघणार आहोत. त्या टेक्निकचं नाव आहे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. या इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीलाच आपण म्हणू शकतो, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, IR स्पेक्ट्रोस्कोपी. I फॉर इन्फ्रा आणि R फॉर रेड, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. मित्रांनो, ज्या पद्धतीने UV स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून आपण दिलेला कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड, ॲरोमॅटिक आहे की ॲलिफेटिक आहे, कॉन्ज्युगेटेड आहे की नॉन कॉन्ज्युगेटेड आहे, हे आपल्याला माहिती मिळत होती. त्याच पद्धतीने आपल्याला IR स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने दिलेल्या कंपाऊंडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे याची माहिती मिळते. So IR spectroscopy gives us the information about the functional group present in an organic compound. मित्रांनो, ऑर्गॅनिक कंपाऊंड चार प्रकार असतात: ॲसिड, बेस, फिनॉल आणि न्यूट्रल. मग ॲसिड असेल तर फंक्शनल ग्रुप कोणता असतो? COH असतो. बेस असेल तर त्यामध्ये NH2 असतो. फिनॉल असेल तर OH ग्रुप असतो. न्यूट्रलमध्ये मग अल्डिहाइड्स आहे, कीटोन आहे, ईस्टर्स आहे, इथर्स आहेत. हे सगळे जे फंक्शनल ग्रुप आहेत, मग त्यापैकी कोणता फंक्शनल ग्रुप दिलेल्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे याची अचूक माहिती आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळत असते मित्रांनो? इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून मिळत असते. सो IR स्पेक्ट्रोस्कोपी गिव्स अस द इन्फॉर्मेशन अबाउट द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे याची माहिती आपल्याला कशाच्याद्वारे कन्फर्म करता येते? IR स्पेक्ट्रोस्कोपीच्या. मित्रांनो, UVची रेंज काय सांगितली आपण? 100 ते 400 नॅनोमीटर, बरोबर. 100 पासून तर 190 पर्यंत कोणता होता? व्हॅक्यूम UV. 190 पासून तर 400 पर्यंत पुढचा कोणता होता? नियर UV. ही झाली अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीची रेंज. तसंच IR स्पेक्ट्रोस्कोपीची रेंज काय आहे ते आपण बघायचं आहे. मित्रांनो, IR ची रेंज काय आहे? 4000 ते 667 पर सेंटीमीटर किंवा 2.5 ते 15 मिलीमायक्रॉन. So range of IR spectroscopy is in between 4000 to 667 per centimeter or 2.5 to 15 millimicrons. You can get the IR signals in this range. Okay. Now let's move towards the principle of IR spectroscopy. In this segment, we have got the basic information about IR. IR gives the idea about the functional group present in compound and it is the range of IR spectroscopy. ठीक आहे. आता आपण बघतो प्रिन्सिपल ऑफ IR स्पेक्ट्रोस्कोपी. मित्रांनो, आपण प्रिन्सिपल बघतोय इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा. पहिला पॉईंट काय म्हटला? ॲटम्स ऑर ग्रुप्स, ॲटम्स ऑब्लिक ग्रुप, ॲटम किंवा ग्रुप प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड आर नॉट स्टेडी, दे आर कॉन्स्टंटली व्हायब्रेटिंग अबाउट देअर कोव्हॅलेंट बॉन्ड. काय अर्थ होतो याचा? एखाद्या कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जे काय ॲटम्स असतील किंवा ग्रुप्स असतील ते स्टेडी नसतात. ते कॉन्स्टंटली काय करत असतात? व्हायब्रेट करत असतात. व्हायब्रेशन कोणाच्या भोवती होणार? कोव्हॅलेंट बॉन्ड. सपोज मित्रांनो, हा एक आपला कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, इकडं हा एक ॲटम आहे, दुसरा हा ॲटम आहे, दोघांचा मी त्या ठिकाणी काय त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड झाला. आता हा जो कंपाऊंड आहे, हा जो मॉलिक्यूल आहे, हा स्टेडी नाही, हा कॉन्स्टंटली काय होत असतो मित्रांनो? व्हायब्रेट होत असतो, बरोबर आहे. हे काय दिसतं आपल्याला? व्हायब्रेशन दिसतंय. ठीक आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस असा जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलवर ज्यावेळेस आपण IR रेडिएशन इन्सिडेंट करतो, तो IR रेडिएशन काय करणार आहे? ॲब्सॉर्ब करणार आहे. आणि IR रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं तर त्याचे जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन कसं होणार आहे? नॉर्मलपेक्षा फास्ट होणार आहे. ठीक आहे. बघा काय म्हणतंय? when such molecule absorbs IR radiation, they vibrate faster about the covalent bond. काय म्हटलंय पहिल्या पॉईंटमध्ये? जे ॲटम्स आहेत किंवा ग्रुप आहेत ते स्टेडी नाहीत, तर ते काय होत आहेत? व्हायब्रेट होत आहेत. व्हायब्रेट होत आहेत कोणाभोवती? कोव्हॅलेंट बॉन्ड भोवती. ठीक आहे. मग असा व्हायब्रेट करणारा मॉलिक्यूलवर ज्यावेळेस आपण IR लाईट इन्सिडेंट करतो, IR रेडिएशन टाकतो, त्यावेळेस काय होतं? त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशनचा स्पीड कसा होतो? वाढून जातो. ठीक आहे. मग वेन IR फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ द व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, ज्यावेळेस हे व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी, त्या व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहे?
व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, ही व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आणि आय आरने पुरवलेली जी रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आहे ती ज्यावेळेस मॅच होणार आहे त्यावेळेस यांचं जे व्हायब्रेशनचे ॲम्प्लिट्यूड आहे मित्रांनो, ते ॲम्प्लिट्यूड वाढणार आहे. ॲम्प्लिट्यूड वाढणार आणि वाढलेलं ॲम्प्लिट्यूड आय आर स्पेक्ट्रोमीटर काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. ज्या फ्रिक्वेन्सीला किंवा ज्या आय आरच्या रेडिएशनला ॲम्प्लिट्यूड जास्तीत जास्त होते तो त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये, सिग्नलच्या स्वरूपात, स्पेक्ट्राच्या स्वरूपात किंवा बँडच्या स्वरूपात. ओके, हा झाला प्रिन्सिपल ऑफ इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. वन्स अगेन वी विल रिकॉल इट. atoms or groups present in an organic compound are not steady, they are not still, they are constantly vibrating about their covalent bond. Okay, when IR radiations are incident on such compound, the vibrations becomes faster, that is the molecules are vibrating faster mode. Okay, when vibration frequency and infrared frequency matches, the amplitude of vibrations are increased, and this increase in amplitude is recorded in IR spectrometer in the form of graph. We get the proper signal about that functional group or about that group present in that compound. Okay, this is the principle of infrared spectroscopy. Okay, आता व्हायब्रेट किती पद्धतीने होणार, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की ॲटम्स आणि ग्रुप्स जे आहेत ते स्टेडी नसतात, तर ते कॉन्स्टंटली काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात. मग किती पद्धतीने व्हायब्रेट होऊ शकतात, किती प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत ते बघणं म्हणजे काय, तर टाईप्स ऑफ व्हायब्रेशन काय दिले आपण. देअर आर 2 टाईप्स ऑफ व्हायब्रेशन्स, 2 प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत. पहिला जो व्हायब्रेशनचा प्रकार आहे त्याला म्हणतात स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात, बेंडिंग व्हायब्रेशन. ओके, हे दोघं व्हायब्रेशन्स आपण आता डिटेल बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघतोय स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. स्ट्रेच करणे म्हणजे काय, ताणणे. ठीक आहे, कशा पद्धतीने स्ट्रेचिंग करताना व्हायब्रेट होतो मॉलिक्यूल ते आपण बघूयात आता. मित्रांनो, आपण बघतोय स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन बद्दल काय आहे ते बघूयात. देयर इज अ चेंज इन इंटरन्यूक्लियर डिस्टन्स इन स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन, स्ट्रेच म्हणजे काय, ताणणे. ताणण्यामुळे काय होणार आहे, इंटरन्यूक्लियर डिस्टन्समध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे, सो काय चेंज घडतोय स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमध्ये, इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन 2 ॲटम इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. बघा काय म्हटलंय, डिस्टन्स बिटवीन 2 ॲटम्स इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस ड्युरिंग स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्समध्ये 2 ॲटमबद्दल अंतर एकतर वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे, किंवा काय होणार आहे, कमी होणार आहे, इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. ठीक आहे, मग आता स्ट्रेचिंग किती पद्धतीने करू शकतो. देअर आर 2 टाईप्स ऑफ स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स. पहिले जे आहे त्याला म्हणणार आपण सिमेट्रिक स्ट्रेचिंग आणि दुसरं काय आहे, असिमेट्रिक स्ट्रेचिंग. बघा मित्रांनो, आता हा एक ॲटम आणि हा दुसरा ॲटम. ठीक आहे, याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. आता आपण हे दोघं जे आहेत ॲटम ते स्ट्रेच करतो. दोघं स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यातलं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं आणि दोघं स्ट्रेचिंग आपण दोघं बाजूला कसे केले, सारखे केलेले. ठीक आहे, हे जे स्ट्रेचिंग आहे मित्रांनो याला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक स्ट्रेचिंग. ठीक आहे, परत आपण मूळ जागेवर आपण समजा आपण आणले ते, आताच फक्त इकडचाच ॲटम स्ट्रेच केला, हा त्याच ठिकाणी ठेवला, म्हणजे स्ट्रेचिंग सिमेट्रिक झाली का असिमेट्रिक झालं, असिमेट्रिक स्ट्रेचिंग झालं आहे. ज्यावेळेस दोघं ॲटम सारख्या अंतरावर स्ट्रेच केलं जातं त्यावेळेस आपण कोणतं म्हणणार, स्ट्रेचिंग सिमेट्रिक स्ट्रेचिंग. आणि ज्यावेळेस फक्त एकच ॲटम काय होतोय, स्ट्रेच केला जातोय त्यावेळेस जे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन होतं मित्रांनो त्याला आपण काय म्हणणार आहोत, असिमेट्रिक स्ट्रेचिंग. ठीक आहे, त्याची आपण डायग्राम काढून बघूयात. पहिली जी डायग्राम आहे ती काय दाखवते, सिमेट्रिक स्ट्रेचिंग दाखवते. म्हणजे इथून हा बॉन्ड जेवढ्या अंतरावर स्ट्रेच केला तेवढाच दुसरा बॉन्ड पण काय केला, स्ट्रेच केला. दोघं जे स्ट्रेचिंग झालंय, दोघं बाजूला स्ट्रेचिंग कसं झालंय, सारखं झालंय. म्हणून हे जे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आहे त्याला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक स्ट्रेचिंग. आपण दुसरी डायग्राम बघू शकता. दुसऱ्या डायग्राममध्ये काय झालंय, एक बॉन्ड जास्त स्ट्रेच झालाय तर दुसरा कमी स्ट्रेच झालाय. दोघं जे स्ट्रेचिंग आहे ते सारखं पद्धतीने झालंय का, तर असमान पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेचिंग झालं आहे. एक बॉन्ड जास्त स्ट्रेच झाला आहे, एक कॉम्प्रेस झाला आहे. मग अशा पद्धतीचे स्ट्रेचिंग आहे मित्रांनो
त्या स्ट्रेचिंगला आपण काय म्हणणार आहोत, असिमेट्रिक स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स. ओके, सो what happens in stretching vibrations? During stretching vibration you can see internuclear distance change होते. सपोज हा नॉर्मल त्याच्यातला डिस्टन्स आहे, पण बघा हा इथे वाढलाय इकडे वाढलाय. इंटरन्युक्लियर डिस्टन्स काय झालंय मित्रांनो, चेंज झालंय. इन स्ट्रेचिंग व्हायब्रेशन इंटरन्युक्लियर डिस्टन्स चेंजेस. ड्यू टू change in internuclear distance, the distance between two atoms may get reduced or may get increased. Okay, so you can see that there are two types of stretching. When both the atoms are stretched at the same distance, you can see the symmetrical stretching, and when both the atoms are unevenly stretched, some of the atoms get stretched more and some is compressed, you can see the asymmetric stretching. So these are the two types of stretching vibrations. दुसरं आपण म्हटलं मित्रांनो, दुसरा प्रकार आहे व्हायब्रेशनचा, बेंडिंग व्हायब्रेशन. बेंडिंग व्हायब्रेशन मध्ये काय होतं ते बघू आपण आता. सो फ्रेंड, वी आर डिस्कसिंग हियर अबाउट बेंडिंग व्हायब्रेशन. जस्ट इन स्ट्रेचिंग व्हायब्रेशन what changes? Internuclear distance changes. In case of bending vibration there is a change in bond angle. Bending vibration मध्ये काय चेंज होतं मित्रांनो, बॉन्ड अँगल बदलतोय. बॉन्ड अँगल चेंजेस बिटवीन टू atoms formed by common atom. ठीक आहे. तर इथं किती प्रकारचे बेंडिंग व्हायब्रेशन्स आहेत? 4 प्रकारचे. रॉकिंग, सिझरिंग, वॅगिंग आणि ट्विस्टिंग. कशा पद्धतीने बॉन्ड अँगल बदलतो, हे 4 कशा प्रकारचे बेंडिंग व्हायब्रेशन्स आहेत त्याचे आपण डायग्राम्स काढू. सो ओके, सो इन स्ट्रेचिंग इंटरन्युक्लियर डिस्टन्स चेंजेस. इन बेंडिंग, बेंड म्हणजे काय? वाकणे. वाकल्यावर त्या ठिकाणी काय चेंज होणार आहे? बॉन्ड अँगल बदलणार आहे. ओके, सो लेट अस सी हाऊ बॉन्ड अँगल चेंजेस इन बेंडिंग व्हायब्रेशन्स. नाउ वी आर गोइंग टू ड्रॉ द पिक्चर्स ऑफ these 4 types of bending vibrations. So friends, just we have discussed there are 4 types of bending vibration. Okay, these are the images of bending vibrations. बघा मित्रांनो, पहिली जी आहे ती रॉकिंग. सपोज हा तो मॉलिक्यूल आहे, बरोबर. हां, आता काय म्हटलंय, हा बॉन्ड इकडे बेंड करतोय आणि हा बॉन्ड पण कसा करतोय, इकडेच बेंड करतोय. हे जे व्हायब्रेशन झाले मित्रांनो, हा आपला नॉर्मल मॉलिक्यूल होता, हा एका साईडला आपण शिफ्ट केलेला आहे. हे जे बेंड करणं आहे, बेंड करताना काय झालं, हा नॉर्मल त्याचा बॉन्ड अँगल होता, पण या साईडला आपण ज्यावेळेस तो त्याला शिफ्ट करतोय, या साईडला झुकवतोय, या साईडला बेंड करतोय, त्यावेळेस जे व्हायब्रेशन निर्माण होतंय त्या व्हायब्रेशनला आपण कोणतं व्हायब्रेशन म्हणतात? रॉकिंग व्हायब्रेशन. काय म्हणणार आहोत? रॉकिंग व्हायब्रेशन. ठीक आहे. दुसरं कुठलं आहे? सिझरिंग व्हायब्रेशन. बघा आता काय म्हटलंय, हा जो बॉन्ड आहे हा इकडे शिफ्ट होतोय, हा इकडे शिफ्ट करतोय. बघा, हा बॉन्ड आपण इकडे बेंड करतोय, दुसरा इकडे बेंड करतोय. आता हे जे बेंड झालेले, हे जे या ठिकाणी त्याच्यातला बॉन्ड अँगल बदललेला आहे, हे जे व्हायब्रेशन आहे मित्रांनो, या व्हायब्रेशनला आपण काय म्हणणार? सिझरिंग व्हायब्रेशन म्हणणार. मित्रांनो, पहिलं कुठलं होतं? इकडे किंवा इकडे. दुसरं हाय आणि हाय. हे ज्यावेळेस आपण बेंड करतो मित्रांनो, हे त्याचं प्लेन आहे. हे प्लेन बदलतंय का? बघा, हा इकडे झाला किंवा इकडे झाला. प्लेन बदलला का? नाही. किंवा हा इकडे शिफ्ट होतो, इकडे शिफ्ट होतोय. याचं प्लेन बदल नाही, म्हणून प्लेन म्हणजे प्रतल बदलत नाही, म्हणून बोथ आर इन प्लेन बेंडिंग व्हायब्रेशन्स. बरोबर. कोणते? रॉकिंग आणि सिझरिंग. पुढचं आहे वॅगिंग. आता तिसरं वॅगिंग. बघा, आता हे प्लेन आहे, एक तर पुढे बेंड केला, हा हे प्लेन आहे त्याचं. ठीक आहे, एक तर पुढे बेंड केला किंवा मागे बेंड केलेला आहे. दोघं डार्क लाईनने दाखवलं म्हणजे दोघं एकतर पुढे बेंड करतोय किंवा आपण पुढे मागे बेंड करतोय. हे जे व्हायब्रेशनचा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणणार? वॅगिंग. चौथा आहे ट्विस्टिंग. बघा, म्हणजे एक इकडे बेंड करतोय तर एक दुसऱ्याकडे बेंड करतोय, एक तर पुढे एक तर मागे. मित्रांनो, या दोघही जे व्हायब्रेशनचा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्लेन बदलते, आउट ऑफ प्लेन. बघा, हा इकडे जातोय, प्लेनच्या बाहेर जातोय, हा पण प्लेनच्या बाहेर जातोय. एक इकडे गेला प्लेनच्या बाहेर, प्लेनच्या बाहेर जातोय. म्हणून हे जे 2 व्हायब्रेशन्स आहेत यांना आपण काय म्हणणार? आउट ऑफ प्लेन बेंडिंग व्हायब्रेशन. सो देर आर 4 टाइप्स ऑफ बेंडिंग व्हायब्रेशन. First is rocking, second is scissoring, third is wagging, and fourth is twisting. Out of these 4 vibrations, 2 vibrations are
in plane bending. Those are rocking and scissoring, and remaining two are out of plane bending vibrations. In bending vibrations, there is a change in bond angle, whereas in case of stretching vibration, there is a change in internuclear distance. So these are the types of vibrations. Okay, पुढचा टॉपिक बघूयात आपण. तो आहे फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन. मित्रांनो, आपण बघतोय फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन. काय म्हटलंय पहिल्या पॉइंट मध्ये, each atom has 3 degree of freedom along 3 coordinate axes. बघा, x axis, y axis आणि z axis. आपला जो कुठलाही सपोज हा ॲटम आहे, या ॲटमला तो किती दिशांना किती कोऑर्डिनेट्स तो व्हायब्रेट करू शकतो. एक्स ॲक्सिसला करू शकतो, वाय ॲक्सिसला करू शकतो किंवा झेड ॲक्सिसला करू शकतो. मग आपण काय म्हटलंय, each atom has 3 degree of freedom along the 3 coordinate axes x, y and z. तो ॲटम एक्स ॲक्सिसला व्हायब्रेट करू शकतो, वायला पण होऊ शकतो आणि झेडला पण होऊ शकतो. ओके, हां बघ किती प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत त्याच्याकडे, 3. सपोज मग एन ॲटम असतील तर मग मोड्स ऑफ व्हायब्रेशन किती येणार, 3 आहे. So molecule with n number of atoms, suppose any molecule is having n number of atoms, then it will have 3n degree of freedom. समजा एक ॲटम, जो प्रत्येक जो ॲटम आहे त्याला डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3. एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला आणि झेड ॲक्सिसला डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3. मग n नंबर ॲटम असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार, 3n येणार. ठीक आहे. हां मित्रांनो, समजा एखादा लिनियर मॉलिक्यूल असेल तर लिनियर मॉलिक्यूलसाठी डिग्री ऑफ फ्रीडम कुठल्या फॉर्म्युला काढतात, नॉन लिनियरसाठी कुठला फॉर्म्युला वापरतात ते आपण बघूया. बघा काय म्हणतात मित्रांनो, फॉर n नंबर ऑफ ॲटम्स इट हॅज 3n डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ. आपण काय सांगितलं की कोणताही एक ॲटम असेल तर त्याला डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार, 3. एक एक्स ॲक्सिसला, दुसरी वाय आणि तिसरी कोणता असेल झेड. ठीक आहे. मग n नंबर ऑफ ॲटम असेल त्या मॉलिक्यूलमध्ये, मग किती येणार, 3n डिग्री ऑफ फ्रीडम. मग हा जो मॉलिक्यूल आहे मित्रांनो, तो किती पद्धतीने त्या ठिकाणी त्याची डिग्री ऑफ फ्रीडम दाखवू शकतो, तर रोटेशन, ट्रान्सलेशन आणि व्हायब्रेशन. सपोज आपला हा मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, रोटेट केला, काय झाला, तो रोटेट झाला. मग हे जे डिग्री ऑफ फ्रीडम याला आपण काय म्हणणार, याला काय म्हणणार मित्रांनो आपण, रोटेशन. दुसरं कुठलं आहे, ट्रान्सलेशन. सपोज हा मॉलिक्यूल इथे इकडे गेला किंवा इकडे गेला, ही जी मुवमेंट झाली याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, ट्रान्सलेशन. तिसरं कोणतं आहे, व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजे तो काय होऊ शकतो, कॉन्स्टंटली त्या ठिकाणी तो मुवमेंट दाखवू शकतो. मग हे जे झालं, ही जी क्रिया घडली त्या क्रियेला आपण काय म्हणणार, व्हायब्रेशन. मग फॉर n नंबर ऑफ ॲटम इट हॅज 3n डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ रोटेशन, ट्रान्सलेशन आणि व्हायब्रेशन. IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये मोस्टली आपण काय कशाचा अभ्यास करत असतो, व्हायब्रेशन्सचा. आत्ताच बघितलं व्हायब्रेशन्स किती प्रकारचे आहेत, 2, स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आणि बेंडिंग व्हायब्रेशन. ओके. मग समजा लिनियर मॉलिक्यूल असेल, फॉर एक्झाम्पल CO2. हा कुठला मॉलिक्यूल आहे, लिनियर मॉलिक्यूल. मग हा जो लिनियर मॉलिक्यूल आहे मित्रांनो, त्याच्यासाठी फॉर लिनियर मॉलिक्यूल 3n-5 डिग्री ऑफ व्हायब्रेशन्स आर पॉसिबल. n म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स. आता कार्बन डायऑक्साइड मध्ये किती ॲटम दिसत आहे, 1, 2 आणि 3. मग इथे n ची व्हॅल्यू किती येणार, 3. बघा आता 3 गुणिले 3 मायनस 5, 3 × 2 मायनस 5 इज इक्वल टू 4. तो CO2 मॉलिक्यूल किती पद्धतीने बेंडिंग व्हायब्रेशन दाखवू शकतो, 4. ओके. कशाचं एक्झाम्पल घेतलं आपण, लिनियर मॉलिक्यूलचं. समजा जर तो मॉलिक्यूल नॉन लिनियर असेल, बघा काय म्हटलंय, इफ मॉलिक्यूल इज नॉन लिनियर देन इट हॅज 3n-6 डिग्री ऑफ व्हायब्रेशन्स. CH4 मिथेन, CH4चं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp3. त्याची जॉमेट्री कोणती येणार आहे, टेट्राहेड्रल. तो लिनियर नाही आहे. मग असा जो CH4 मॉलिक्यूल आहे तो किती पद्धतीने, किती त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स असतील ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. CH4 टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती झाले, कार्बन 1 आणि हायड्रोजन 4, म्हणजे टोटल 3. यांच्या जे काय येणार, 5 - 6, 15 - 6 इज इक्वल टू
9 डिग्री ऑफ व्हायब्रेशन्स. हा जो CH4 मॉलिक्यूल आहे मित्रांनो, त्याचे डिग्री ऑफ व्हायब्रेशन्स किती आहे? 9. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण आयआरचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याचा प्रिन्सिपल बघितला, त्याच्यानंतर व्हायब्रेशन्स किती प्रकारच्या होतात त्या बघितल्यात आणि फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन किती प्रकारे, लिनियरसाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार, नॉन लिनियरसाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.